गुड इव्हिनिंग. चला तर आज जायचं आहे साखरपुड्याला. माझ्या पुतण्याचा साखरपुडा आहे. सो रावेतला निघालेलो आहोत. रावेत नाही, थेरगाव. ओके, थेरगावला निघालेलो आहोत. हा आमचा हिरो पहा. गॉगल काय, आईचा गॉगल, पप्पाचं घड्याळ. अजून कुणाचं भावंड नाहीत, नाही तर भावाचं काहीतरी घातलं असं. वर कर हात जरा. पप्पांचं घड्याळ, मम्मीचा गॉगल. आणि गाडीत असं झोपली जात. उतरायचंय. अच्छा, इथे जायचंय ना आपल्याला आधी पिंपरीमध्ये थोडीशी शॉपिंग. जोपर्यंत लग्न संपत नाही तोपर्यंत थोडी थोडी शॉपिंग सुरूच राहणार आहे, नाही? आणि लग्न एका दिवसात कधी पटकन होऊन जाईल कळणार सुद्धा नाही. एखाद्या नवरीची शॉपिंग होईल पण आमची शॉपिंग काही उरके ना. तर नीलू आणि त्याच्या पप्पांचं सुरू आहे काही ना काहीतरी शॉपिंग करायचं काम. मी मात्र मस्तपैकी व्हिडिओ घ्या, काहीतरी घ्या असं करतोय. त्यानंतर पोहोचलेलो आहोत आपल्या साखरपुड्याच्या जागेवरती, म्हणजे चतुर्थी प्युअर व्हेजला. आणि इथे पाहतो तर काय कुणीही आलेलं नाही, फक्त लांडेवाडीची गाडी आलेली होती. तर सो मला माझ्या जाऊबाई भेटल्या. मस्त वाटलं, खूप वर्षांनंतर मोठ्याईंना भेटलेली आहे. पण मला माहिती नाही आता व्हिडिओमध्ये पूर्ण आलेत की नाही. आणि नवरा नवरी काही अजून आलेले नव्हते, त्यामुळे गावच्या लोकांसोबत मस्त गप्पा मारण्यात वेळ गेला. तर या वर्षी 2 वेळा वरमाई झालेली आहे किंवा होणार आहे. 2 लग्न आहेत 2 पुतण्यांची. एक तर आता आपला संकेत आहेच आहे आणि दुसरा हा सचिन. कारण की सचिन सुद्धा माझ्या खूप जवळचा आहे, त्यामुळे त्याच्या लग्नातील सगळ्या गोष्टी मला छान करायला मिळणार आहेत. आणि राहायला आपल्या शेजारीच असल्यामुळे मोशीलाच सगळे कार्यक्रम होणार. सो मस्त एन्जॉय करू. नवरा नवरीची जोडी अगदी खुलून दिसतीये. त्यानंतर सगळ्या लांडेवाडीकरांचा एक व्हिडिओ झाला. सर्वांना माझी सासरची फॅमिली पहिल्यांदा ही सगळी गावचा पहिला ब्लॉग. असा लग्न येतच राहतील, त्याच्यानंतर हे पहिलं लग्न. वऱ्हाडची गाडी गेलेली आहे. आता आपण सुद्धा निघूयात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. बाय.